नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। बीड तालुक्यातील आंबेसावळी आणि घाटसावळी तसंच बेलवाडी पिंपळनेर या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। 20 मिनिटात तुफान पाऊस सुरू असून शेती खरडून गेलेली आहे, तर पेरणी केलेली बियाणं आणि पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। तर ही दृश्य आपण पाहतोय। नदी नाले ओसंडून सध्या वाहू लागलेले आहेत, कारण बीडला पावसाने झोडपलं असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, सध्या पावसाची काय स्थिती आहे? बीडच्या पिंपळनेर भागामधील घाटसावळी आणि पिंपळनेर भागामध्ये हा झालेला पाऊस आहे आणि आता देखील त्या ठिकाणी पाऊस सुरूच आहे। 20 मिनिटांमध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। आता समोर जो व्हिडिओ येतो तो पिंपळनेर गावला जो बीडवरून जोडणारा पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे संपर्क देखील त्या ठिकाणचा तुटलेला आहे। विशेष म्हणजे बीडमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस सुरू आहे, मात्र आज ज्या पद्धतीने 20 मिनिटांमध्ये पाऊस त्या परिसरामध्ये पडलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेती खरडून गेलेली आहे। लोकांनी पेरणी केलेली होती, पेरणी केलेले बी बियाणं आणि ते देखील मातीत गेल्याची जी भावना आहे ती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते। कारण ज्या पद्धतीने पाऊस पडला 20 मिनिटांमध्ये शेतीमध्ये जी पिकं होती ती पिकं देखील खरडून गेल्याचं चित्र त्या गावामध्ये झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ कृषी मंत्र्यांनी या संदर्भात पंचनामे देखील केले पाहिजेत आणि आज आता देखील त्या ठिकाणी पाऊस सुरूच आहे। अद्याप देखील पावसाचा जोर ओसरलेला नाही, अशा पद्धतीची माहिती मिळते। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।